हरीश पिंपळे, तामगाव तंटामुक्त अध्यक्ष। आज आमच्या तामगाव गावामधील विमानतळ हद्दीमध्ये जो पूर्वीपास जो रस्ता चालू होता तो अचानक विमानतळ विस्तारीकरणाच्या सुरक्षेच्या कारणास्तव गेले महिनाभर हा रस्ता बंद केला होता विमानतळाने प्रशासनाने। तर यामध्ये हा रस्ता बंद केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांची व खास करून विद्यार्थी व आरोग्य सेवेचे जे आमचे प्राथमिक केंद्र उजगावला असून अंगणवाडी सेविकांना अचानक पेशंट जे आहेत ते त्यांना घेऊन येण्यासाठी अडचण होत होती। आणि हे सर्व करत असताना लोकांचे ग्रामस्थांचा हाल बघत मागच्या महिन्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब व पालकमंत्री आबिलकर साहेब व आमचे विद्यमान आमदार आजी माजी सर्व यांच्यासोबत आमची एक बैठक झाली ग्रामस्थांची। तर त्यामध्ये त्यांनी आमच्या रस्त्याची प्रश्नांची जाणीव घेऊन त्यांनी एक रस्ता बाबा की आम्ही तुम्हाला काही कारणास्तव हा रस्ता खुला करून देतो असं आश्वासन दिलं होतं। तरी पण ह्या गोष्टीला एक महिना झाला। या महिना झाल्यानंतर यांनी कोणतेही आश्वासन न दिल्यामुळे काल आम्ही सर्व ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा विषय केला आणि स्वतः जाऊन सर्वांनी फोटोपाट्या घेऊन रस्ता मोजवण्याचा आज रोजी असं ग्रामस्थांचे ठरलेलं आहे। गावसभेचा तसा ठरावही झालेला आहे। याची दखल घेऊन काल प्रशासनानं तहसीलदार साहेब, प्रांतसाहेब व सर्कल साहेब या सर्वांची मिटिंग ताबडतोब आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये काल संध्याकाळी 6 वाजता लावली। तर त्यानंतर आम्ही जी बाजू ग्रामस्थांची होती की आम्हाला एक लो व्हेकल आणि टू व्हीलर एवढ्यासाठी फक्त आम्हाला विद्यार्थी आणि आरोग्यासाठी हे आम्हाला जागा आम्हाला फक्त सोडली आहे। ज्या वेळेला तुम्ही प्रशासन आम्हाला पर्याय रस्ता देईल, पर्याय रस्ता झाल्यानंतर तुमचा रस्ता बंद करण्यात यावा, जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोपर्यंत रस्ता बंद करावा अशी आमची ग्रामस्थांनी भूमिका घेतली। तीच बाजू तहसीलदार साहेब, प्रांतसाहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली ग्रामस्थांची मागणी। त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित हे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी आम्हाला त्वरित आज 11:30ची टायमिंग दिली। आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच काय चर्चा झाली आजच्या बैठकीत? काय चर्चा? आजच्या बैठकीत निर्णय काय झाला सांगा? जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित उद्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन त्याने 2 व्हीलर व 4 व्हीलर यासाठी तुम्हाला त्वरित रस्ता खुला करून आमची शासनाची मिटिंग घेऊन शिक्षण आणि आरोग्य ह्या हेतू होतो। जास्त करून याच्यावरती जास्त फोकस त्यांनी दिलेला आहे। या लोकांची गैरसोय होईल म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला की उद्या 2 दिवसात तुम्हाला सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी बोलून तुम्हाला आम्ही आदेश काढून देतो म्हणून चांगली त्यांनी निर्णय दिलेला आहे। त्यांचंही आम्ही प्रशासनाचं स्वागत करतो। कोणता हा कायम चालेल जोपर्यंत पर्याय रस्ता होत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्हाला यासाठी देण्यात येईल। आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज।